नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सुगर स्टडी सेंटर या आपण सगळ्यांचा YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली सिंपल इंटरेस्टची सीरीज चालू आहे आणि त्याचा पार्ट नंबर 5वा. ओके. चला तर मग आजच्या या सेशनची सुरुवात आपण एक धमाकेदार कोडनी करूया. लक्ष द्या सगळे विद्यार्थी मित्रांनो. ते म्हणतात ना, की किसी को कुछ नहीं आता, सबका वक्त आता है. किसी को कुछ नहीं आता, सबका वक्त आता है, और जिसका वक्त आता है, फिर उसे सब आता है. अशा प्रकारे चला मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सेशनची सुरुवात या प्रश्नापासून करूया. आज आपण टाइप 4 बघणार आहोत. आतापर्यंत आपण टाइप 3 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. टाइप 4 मध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येणार आहेत ते आपण इथे बघणार आहोत विद्यार्थ्यांनो. लक्ष द्या. तर आजच्या या पार्ट नंबर 5 चा हा पहिला प्रश्न आहे. एका व्यक्तीने 12% साध्या व्याज दराने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने 5,400 रुपये व्याज भरले. मूळ रक्कम किती होती? अच्छा. तर आपल्याला मूळ रक्कम येते म्हणजे मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल अमाउंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अ मॅन टूक अ लोन ॲट 12% सिंपल इंटरेस्ट. आफ्टर 3 years he paid 5,400 ॲज इंटरेस्ट. व्हॉट वॉज द प्रिन्सिपल? आणि हे ऑप्शन आहे. ओके. बघा. लक्ष द्या सगळ्यांनी. एका व्यक्तीने 12% साध्या व्याज दराने कर्ज घेतले आणि 3 वर्षानंतर त्याने 5,400 व्याज भरले. तर मूळ रक्कम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके. चला तर सोपी आहे ना, असं काही हार्ड आहे नाही. अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपण अगोदरच बघितले. किती आहे? 5,400. किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 5,400. बरोबर लिहून नाही राहिले का? 5,400. ओके. वर 3 वर्षानंतर त्याने 5,000 रुपये एवढे व्याज भरले. अच्छा. 3 वर्षानंतर त्याने 5,400 रुपये एवढे व्याज भरले. तर व्याज अपॉन मध्ये व्याज. रेट किती आहे? 12% 3 वर्षानंतर म्हणजे 12% गुणिला 3. या आपण याला डायरेक्ट म्हणजे व्याज अपॉन मध्ये व्याज असंही लिहू शकतो. मूळ रक्कम किती? तर 100% ची व्हॅल्यू किती? हे आपण स्टार्टिंग पासून करत आलेलो आहोत. ओके. याला आपण असं बी लिहू शकतो 12 36 म्हणजे 36% ची व्हॅल्यू 5,400 आहे. तर मग 100% ची व्हॅल्यू किती? अशा प्रकारे पण आपण याला सॉल्व्ह करू शकतो. चला ठीक आहे. मी या पद्धतीने सांगतो. हे किती होणार? 6 दुने 12 7 36 48 6 9 54. ओके. 6 9 54 आणि हे किती होणार? 6 दुने 12. हा पर्सेंट साइड गेला. ओके. 3 तिरी 9. ठीक आहे. आणि हे 2 पंचे 10 म्हणजे 50 होणार. म्हणजे हे किती झाले? 5 तिरी 15 आणि हे 2 शून्य आणि हा 1 शून्य म्हणजे 15,000 त्याचे काय होणार? प्रिन्सिपल होणार, मुद्दल होणार विद्यार्थी मित्रांनो. 15,000. ऑप्शन बी. हे झालं आन्सर. ठीक आहे. नाहीतर इथे 1 ची व्हॅल्यू आपल्याला याला क्रॉस केल्यानंतर इथे पण आपल्याला 15,000च मिळणार. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं होतं कारण आपण स्टार्टिंग पासून करत आलेलो आहोत. तुम्ही विसरले नाही पाहिजे म्हणून हा एक प्रॉब्लेम घेतला. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. लक्ष द्या इकडे. हां. या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एका रकमेची 5 वर्षाची रास 2,000 रुपये आणि 3 वर्षाची रास 1,800 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती? अच्छा. आता आपल्याला काय करायचं आहे? इथे रक्कम फाइंड आउट करायची आहे. काय करायचे विद्यार्थी मित्रांनो? रक्कम. चला. आता रास म्हणजेच काय दिलं आपल्याला इथे विद्यार्थी मित्रांनो? अमाउंट दिलेला आहे. काय दिलेला आहे? हा अमाउंट. आणि 3 वर्षाची रास म्हणजे 1,800. इथे पण आपल्याला काय दिलेलं आहे? अमाउंट. इफ the amount of a sum in 5 years is 2,000 and in 3 years is 1,800. What is the principal? आपल्याला प्रिन्सिपल फाइंड आउट करायचा आहे. ओके. चला. तर 3 वर्षात विद्यार्थी मित्रांनो एका रकमेची 5 वर्षात रास 2,000 आणि 3 वर्षात 1,800 होते.
3 वर्षात किती होते? 1800 आणि 5 वर्षात किती होते? 2000. बस एवढा डाटा आपल्याकडे आहे आणि ती रक्कम काय? म्हणजे पी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कसा करणार? कोणाला काही लॉजिक, कोणाला काही कन्सेप्ट माहीत आहे का? अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्ही कधी बघितलाय का? हां, जे सुरुवातीपासून आहे, खूप वेळपासून अभ्यास करत असेल, त्यांसाठी हा नवा नसेल. पण जे नवीन स्टुडंट आहे, ते याला कसं सॉल्व्ह करणार? थोडं व्हिडिओला स्टॉप करा आणि स्वतः सॉल्व्ह करून बघण्याचा प्रयत्न करा. चला, मी सांगतो बघा. 3 वर्षात 1800 आणि 5 वर्षात ₹2000 म्हणजे अमाउंट होऊन राहिले. किती? हे अमाउंट होऊन राहिले. ओके. म्हणजेच आपण म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो, किती वाढ झाली? 200 ची. किती वर्षात? 2 वर्षात. 2 वर्षात 200 म्हणजेच ₹1800 किती होऊन राहिले? 2000 म्हणजे त्याला इंटरेस्ट किती मिळून राहिला? 200. तर मग एका वर्षाचे व्याज किती आहे? म्हणजे एका वर्षाची व्याज किती होणार विद्यार्थी मित्रांनो? एका वर्षाचा व्याज किती होणार? ₹100. हे 3 वर्षात. मग इथे 4 वर्षात 19, 5 वर्षात 20. तर मला सांगा 3, 2, 1 आणि 0 म्हणजे प्रत्येक महिन्याला किती वाढून राहिले? ₹100. प्रत्येक महिन्याला किती वाढून राहिले? ₹100. तर मग म्हणू शकू इथे 100 वाढले, इथे पण 100 वाढले, इथे पण 100 वाढले. म्हणजे हे किती झाले? 300 वाढले. म्हणजेच 1800 मधून आपण काय करू? 300 मायनस करू. म्हणजेच आपल्याला अमाउंट काय मिळणार? अमाउंट म्हणजेच आपल्याला प्रिन्सिपल काय मिळणार? मुद्दल काय मिळणार? ₹1500. किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो? ₹1500 ऑप्शन ए. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. हे झालं आन्सर. ओके. बघा 3 वर्षात 1800 होऊन राहिले, 5 वर्षात 2000 होऊन राहिले. म्हणजेच आपल्याला व्याज किती मिळून राहिलं? 2 वर्षात ₹200 व्याज मिळून राहिले. तर मग एका वर्षात व्याज किती मिळणार? ₹100. जर इथून इथे 100, इथून इथे 100, इथून इथे 100 म्हणजे टोटल किती? ₹300 मिळून राहिले. म्हणजे इथे मुद्दल किती असेल? 1500 असेल. तेव्हाच ₹300 प्रत्येक वर्षी ॲड होऊन 1800 झाले. म्हणून 1800तून 300 काढले आणि आपल्याला मुद्दल पाहिजे होते म्हणून 1500 लिहिले. ओके. या तुम्ही असं वापिस पण येऊ शकता. हे किती? 1800 100 मायनस केले 1700 हे 1600 आणि हे किती होणार? 1500. ठीक आहे. अशाही प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा कन्सेप्टनी आपण सॉल्व्ह केलं. हे फॉर्म्युला वगैरे इथे लावला नाही विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न बघायचा. चला यानंतरचा प्रश्न बघूया आपण. या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एका रकमेची 4 वर्षाची रास 7000 आणि 3 वर्षाची रास 6500 आहे. सेम कन्सेप्ट. प्रिन्सिपल काढायचे विद्यार्थी मित्रांनो इथे पण. तर रक्कम किती? इफ द अमाउंट ऑफ अ सम इज 4 year इज 7000 अँड 3 years इज 6500 व्हॉट इज द प्रिन्सिपल? ओके. 3 वर्षात किती होऊन राहिले विद्यार्थ्यांनो? गेलाच वाटते कामातून. 3 वर्षात. ओके. 3 वर्षात किती होऊन राहिले? 7000. 3 वर्षात किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 7 वर्ष सॉरी 4 वर्षाची रास 7000 आहे. तर 3 वर्षाची किती आहे? 3 वर्षात अमाउंट किती बनून राहिला? 6500 आणि 4 वर्षात किती बनून राहिला? 7000. ओके. म्हणजेच कितीची वाढ होऊन राहिली विद्यार्थी मित्रांनो? 500 ची. किती वर्षात? एका वर्षात. एका वर्षात 500 ची. ओके. आणि आपल्याला काय करायचं आहे? रक्कम फाइंड आउट करायची आहे. हे 3 मग इथे 2 मग इथे 1 आणि हा 0. म्हणजे इथे 500 वाढले, इथेही 500 वाढले आणि इथेही 500 वाढले. म्हणजे टोटल किती? किती वाढले? 1500. म्हणजे 6500 मधून आपण 1500 मायनस केले. 0, 0, 0 म्हणजे 4. तर आपल्याला किती मिळतात विद्यार्थी मित्रांनो? लक्ष द्या. 5 एक 5 5 5 तरी 15. 3 वर्षात किती होऊन राहिले? 6500. इथं वाढ झाली. कितीची? 500 ची. म्हणजे हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 7000. म्हणजे एका वर्षात 500 वाढून राहिले. 5 एक 5 5 10 आणि 5 ते इथून 500, इथून 500, इथून 500. ठीक आहे? तर अच्छा. तर 6500 मधून 1500 मायनस केले आपण. इथे किती उरले? 5000. किती उरले विद्यार्थ्यांनो? 5000. ऑप्शन डी. हे झालं आन्सर.
या असं बी करू शकता. इथून 500 गेले तर इथे 6000 राहिले. इथून 500 गेले तर इथे किती राहिले? 5500. इथून 500 गेले तर इथे किती राहिले? 5000. अशा प्रकारे पण तुम्ही या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे? चला समोरचा प्रश्न बघूया. हं. या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एका रकमेचे 5 वर्षाची रास 5000 आणि 3 वर्षाची रास 4500. ओके. 3 वर्षाची रास किती आहे? 4500 आणि 5 वर्षाची रास म्हणजे अमाउंट किती आहे? 5000. ओके. If the amount of sum in 5 year is 5000 and in 3 year is 4500, what is the principal? प्रिन्सिपल काढायचं आहे. तर हा कितीची वाढ होऊन राहिली विद्यार्थ्यांनो? 500 ची वाढ होऊन राहिली. किती वर्षात? 2 वर्षात. 3 आणि 5. 5 मधून 2 3 गेले 2 राहिले. तर एका वर्षात कितीची? 250. हे 3 आहे. इथे 2 येणार, इथे 1 येणार आणि इथे 0 येणार. म्हणजे बघा किती होत आहे हे? इथे एक वाढ, इथे दुसरी आणि हे इथे तिसरी. म्हणजे 500 750 म्हणजे 4500 मधून आपल्याला किती? 750 मायनस करणं पडेल. 0 10 तून 5 गेले 5 राहिले हातच्या परत. 10 तून 8 गेले 2 आणि 5 7 राहिले हातचा परत. 4 तून 1 गेले 3 राहिले. 3750 आहे का? ऑप्शन बी. हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला हे फाइंड आउट करायचं होतं. या असं बघितलं इकडून तर बघा 4500 मधून 250 गेले, पुन्हा 250 गेले तर इथे किती राहणार मग? 4000 राहणार. 4000 मधून पुन्हा 250 गेले तर 3750 राहणार. अशा प्रकारे पण तुम्ही पी काढू शकता. ठीक आहे? इथे किती होणार? इथे 4250 होणार. ओके? चला पुढचा प्रश्न बघूया. हम्म. प्रश्न मजेदार आहे विद्यार्थ्यांना. हे सगळे परीक्षामध्ये विचारलेले प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो हे लक्षात आहे एकदा. नवीन प्रश्न आहे आपल्यासाठी. दर शेकडा दर कोणत्या दराने 5 वर्षात एका रकमेचे सरळ व्याज त्या रकमेचे निमपट होईल? मागची ट्रिक लावायची आहे. मागच्या जे आपण कन्सेप्ट जे यूज केले आहे, ते कन्सेप्ट इथे यूज करायचे आहे विद्यार्थ्यांनो. कशा प्रकारे सॉल्व्ह करू? हं. लक्ष द्या. दर शेकडा दर कोणत्या दराने 5 वर्षात एका रकमेचे सरळ व्याज त्या रकमेच्या निमपट होईल? निमपट म्हणजे ॲट अ रेट म्हणजे हाफ. ॲट व्हॉट रेट विल बी द सिंपल इंटरेस्ट बिकम हाफ द प्रिन्सिपल इन 5 इयर. ठीक आहे. टाइम पिरियड दिलेला आहे विद्यार्थ्यांनो. टाइम पिरियड किती दिलेला आहे? 5 वर्ष. टाइम पिरियड दिलेला आहे 5 वर्ष. ठीक आहे. आणि हा एक्स म्हणजे सिंपल इंटरेस्ट काय होऊन राहिला? हाफ होऊन राहिला. काय होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? हाफ. म्हणजे हा एक्स असेल तर हा x/2 होऊन राहिला. ओके. या हा 2x म्हणू तर हा x म्हणजे हा इंटरेस्ट आणि हा प्रिन्सिपल. हा x असेल तर हाफ, हा 2x असेल तर x. ओके. आणि आपल्याला फाइंड आउट करायचे आहे त्या रकमेचे निमपट होईल. कोणत्या दराने? रेट फाइंड आउट करायचा. चला तर करा. सिंपल इंटरेस्ट किती आहे? x गुणिला 100% अपॉन मध्ये इथे काय लिहितो? प्रिन्सिपल किती आहे? 2x गुणिला किती वर्षात? टाइम पिरियड 5 वर्ष. कारण आपल्याला रेट फाइंड आउट करायचा आहे. हा x गेला. 2 10 म्हणजे हा 0 कटला म्हणजे 10%. तर रेट किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 10% ऑप्शन सी. अशा प्रकारचे टाइपचे जे क्वेश्चन्स आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पार्ट नंबर 4 मध्ये बघितले. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघायचा. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हा पण सेम प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. 10 वर्षात. इथे आता फक्त टाइम पिरियड बदलला. इथे 5 वर्ष इथे 5 वर्ष होते मागच्या प्रॉब्लेममध्ये. ह्या प्रॉब्लेममध्ये 10 वर्ष म्हटलंय. तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. हा होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. ठीक आहे. यानंतरचा प्रॉब्लेम आपण बघूया. हा ॲज अ होमवर्क आहे तुमच्यासाठी. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया.
मार्कर वर्क नाही करून राहिले का? इंक संपली वाटते. एखाद्या रकमेवर लक्ष द्या, एखाद्या रकमेवर 10 वर्षात 600 व्याज मिळते, तर 5 वर्षानंतर मूळ रक्कम 3 पट केली गेली तर 10 वर्षानंतर एकूण व्याज किती असेल? एकूण व्याज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे विद्यार्थ्यांनो. ओके, सांगा. The simple interest on a sum will be 600 after 10 years. If the principal is treble after 5 years, what will be the total interest at the end of the 10th year? अच्छा, 10 वर्षाच्या नंतर किती होणार ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. लक्ष द्या, एखाद्या रकमेवर 10 वर्षात 600 रुपये व्याज मिळते. किती? 10 वर्षात किती? 10 वर्षात 600 रुपये व्याज. तर एका वर्षात किती? 60 रुपये. एका वर्षात किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 60 रुपये. तर 5 वर्षानंतर मूळ रक्कम 3 पट केली. अच्छा, 5 वर्षानंतर. तर सगळ्यात पहिले हे 5 वर्ष, म्हणजे हे पी इथंचपर्यंत राहणार. हे 5 वर्ष झाले, 5 वर्ष. मग इथून हे काय होऊन राहिले? 3 पट होऊन राहिले. काय होऊन राहिले विद्यार्थी मित्रांनो? पी इथपर्यंत पीच आहे, मग इथून 3 पट होऊन राहिले. ठीक आहे. तर हे पण इथे 3 पटच राहणार. हे समोरचे 5 वर्ष. कळून राहिलं का? पहिले हे पी इथून इथेपर्यंत 3 पट होते, मग इथून 3 पट झाले, समोर पण 3 पटच राहणार, कारण 10 वर्षाचा हा कालावधी आहे. तर 10 वर्षात 600 रुपये व्याज मिळते. जर 5 वर्षानंतर मूळ रक्कम 3 पट केली. आता मला सांगा, प्रिन्सिपल जर 3 पट होत आहे, तर इंटरेस्ट पण तर 3 पट होणार ना. जर सिंपल इंटरेस्ट मध्ये मुद्दल 3 पट होत आहे, तर त्याचे व्याज बी तर 3 पटच होणार. ओके, चला 3 पट होण्याच्या अगोदरची सिच्युएशन बघा. एका वर्षात किती रुपये मिळून राहिले? 60 रुपये. ठीक आहे. तर हा दुसरा वर्ष, हा तिसरा वर्ष, म्हणजे हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा. म्हणजे इथे 60 मिळाले, इथेही 60 मिळाले, इथेही 60, इथेही 60 आणि इथे 60. पहिल्या 5 वर्षात. ओके, म्हणजे इथे काय म्हणू, 60 पंचे 5 केले तर किती मिळालं व्याज आपल्याला? 6 पंचे 300. या पहिल्या 5 वर्षात 300 रुपये व्याज मिळालं. ठीक आहे. आता इथून काय झालं, जे आहे ना प्रिन्सिपल 3 पट करण्यात आलं. प्रिन्सिपल किती? 3 पट. तर प्रिन्सिपल 3 पट करण्यात आलं इंटू किती? 5 वर्ष. तर प्रिन्सिपल किती आहे? 3 पट करण्यात आलं. तर त्याचे जे व्याज आहे, व्याज बी तर 3 पट होणार. मग इंटरेस्ट पण तर 3 पट होणार इंटू 5 वर्ष. तर इंटरेस्ट किती आहे? 60 गुणिला 3 गुणिला 5, म्हणजे 5 तेरी 15, 15 5 75, 15 सकम 90, म्हणजे हे किती? 900. हे 300 आणि हे 900. काय होणार विद्यार्थी मित्रांनो? व्याज होणार. 300 आणि 900 किती होणार? टोटल 1200. ऑप्शन नंबर सी हे झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं. कळलं विद्यार्थ्यांनो? एका रकमेवर 10 वर्षात 600 रुपये व्याज मिळते, तर एका वर्षात किती? 60 रुपये. तर पहिले 5 वर्ष किती होणार? 60 गुणिला 5, म्हणजे 300 रुपये पहिल्या 5 वर्षात 300 रुपये व्याज मिळणार. मग ते मुद्दलला 3 पट करतात, म्हणजे प्रिन्सिपलला 3 पट करतात. जर प्रिन्सिपल 3 पट होतो, तर आपला इंटरेस्ट पण तर 3 पट होणार. आणि किती वर्ष आहे ते? 5 वर्ष. किती आहे? टोटल हे 5 वर्ष आहे. तर हे किती होणार? 60 गुणिला 3 गुणिला 5, म्हणजे 900. इथून किती मिळाले? 300 रुपये. आणि इथून किती मिळाले? 900 रुपये ॲज अ व्याज. टोटल 1200 रुपये व्याज मिळून राहिलं. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं. चला, समजलं? समजलं का विद्यार्थी मित्रांनो? ओके, पुढचा प्रश्न बघायचा. चला समोरचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. ये दुख है, दर्द है, गम, जो भी है बस तेरे अंदर है.
अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख, तू भी एक सिकंदर है, तू भी एक सिकंदर है. काय म्हणता विद्यार्थी मित्रांनो, ये दुख, ये दर्द, ये गम जो भी है बस तेरे अंदर है. अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख, तू भी एक सिकंदर है. ठीक आहे. चला तर मग सेकंड प्रश्न, समोरचा प्रश्न बघूया. दर शेकडा दर 8% दराने 7,500 रुपयांवर 2,160 रुपये मिळकत होण्यासाठी म्हणजे मिळण्यासाठी किती वर्ष लागतील? अच्छा. मागच्या जो सेशन ज्यांना नाही बघितला ना व्हिडिओ तो बघून या. ठीक आहे. चला तरी आपण येथे सॉल्व्ह करू. लक्ष द्या सगळ्यांनी. शेकडा रेट किती आहे? 8%. रेट आहे विद्यार्थी मित्रांनो 8%. टाइम पिरियड काढायचा वाटतंय ना आपल्याला. किती वर्ष लागतील? 7,500 रुपयांवर 2,160 रुपये मिळत आहे. म्हणजे 7,500. प्रिन्सिपल किती आहे? 7,500. मुद्दल 7,500 आणि इंटरेस्ट किती आहे? 2,160. 2,160. चला सॉल्व्ह करा याला. सिंपल इंटरेस्ट किती आहे? 2,160 गुणिले 100% अपॉन मध्ये 7,500 जे की प्रिन्सिपल आहे गुणिला रेट किती आहे? 8%. इथून आपल्याला टाइम भेटणार. ओके. चला हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. हा काय असतो विद्यार्थी मित्रांनो? 6चा क्यूब असतो. 6 × 6 × 6. ओके. आणि मी याला काय करतो? 4 दुने 8. ठीक आहे. या 2 चौक 8, 2 त्रिक 6 असं करतो. ठीक आहे. पुन्हा याला 2 2 नी मी डिवाइड करतो. 2 त्रिक 6, 2 त्रिक 6. ओके. याला कट करू. इथे 10 वाचल्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे. ओके. आता पुन्हा 5 15 5 75 आहे ना. 15 5 म्हणजे 5 15 5 75. 5 दुने 10. 3 5 15. ओके. 3 5 15. 3 कॅन्सल झाले. 3 3 9. 9 दुने 18. 18 डिवायडेड बाय 5. 5 3 15. राहिले किती? 8तून 5 गेले 3 राहिले. हा 0. 5 सकम 30. हे 30 म्हणजे 0 0. म्हणजे टाइम पिरियड किती आलं विद्यार्थी मित्रांनो? टाइम पिरियड काय किती आलं? 3.6. बघा 18 रिमेनिंग वाचते. 5 5 3 15. 8तून 5 गेले 3 राहिले. 0 5 सकम 30. तर टाइम किती आला विद्यार्थी मित्रांनो? 3.6 इयर. आहे का? ऑप्शन नंबर सी हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. ओके. कळलं? हे कन्सेप्ट, हा जो कन्सेप्ट कसा ठेवलाय हा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम छान प्रकारे समजून सांगितलंय. ठीक आहे. म्हणून मला असं वाटतं इथे कोणालाच काही प्रॉब्लेम नाही. समोर जायचं. ओके. चला समोरचा प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. आंखों में अरमान लिए मंजिल को अपना मान लिया. आंखों में अरमान लिए मंजिल को अपना मान लिया. फिर मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. ठीक आहे. चलो विद्यार्थी मित्रांनो, हा समोरचा प्रश्न बघा. एक व्यक्ती 500 रुपये 20% दराने आणि 1,000 रुपये 30% दराने ठेवतो, तर सरासरी दर, ॲव्हरेज दर फाइंड आउट करायचा. म्हणजे इथे पण रेटच फाइंड आउट करायचा. आणि मी पर्सेंटेज आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये अशा प्रकारचं जे कन्सेप्ट आहे मी तुम्हाला व्यवस्थित प्रमाणे समजून सांगितलं आहे. प्लीज ते सेशन तुम्ही बघा, त्यातले व्हिडिओ तुम्ही बघा. ठीक आहे. आता मी डिटेलमध्ये तुम्हाला एवढं सांगू शकत नाही, पण ज्यांना पण हा कन्सेप्ट आता जो घेता हा नवीन कन्सेप्ट आहे, तुम्ही हा बघा तिकडे आपला पर्सेंटेज आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये मी व्यवस्थित प्रमाणे सांगितलं आहे. ठीक आहे. चला, एक व्यक्ती 500 रुपये 20% दराने आणि 1,000 रुपये 30% दराने ठेवतो. अच्छा, तर हे 500 रुपये काय करतो विद्यार्थी मित्रांनो? 20% दराने आणि 1,000 रुपये 30% दराने. 1,000 रुपये 30% ठेवतो, तर सरासरी दर किती? अ पर्सन डिपॉझिटेड
500 at 20% and 1000 at 30%, what is the overall average rate of interest? तर तो एकूण म्हणजे किती दर डिपॉझिट करतो, किती ॲव्हरेज मध्ये डिपॉझिट करतो ते आपल्याला सांगायचं आहे. तर इथे आपण काय करत असतो, नेहमी आपल्याला ॲव्हरेज भेटत असते. नेहमी काय भेटत असते आपल्याला? ॲव्हरेज. याला आपण रेशोमध्ये कन्व्हर्ट करतो. हे किती टाइम्स होणार? 5 एक 5, 5 दोन्ही 10. हे झालं रेशोमध्ये 1:2. मग काय करतो? याला आणि याला इंटू करतो. 20 एक 20 प्लस करतो, 30 दुने 60 करतो आणि हा रेशोची जी ॲडिशन करतो 2 + 1 3. म्हणजे इथे काय मिळणार आपल्याला? 80. 80/3. तर करायला डिवाइड करून बघा. 80/3. 3 दुने 6. 0. 8तून 6 गेले, 2 राहिले. 3 सख 18. पुन्हा हे 20 राहिले. म्हणजे हे 26.66 असं काहीतरी पर्सेंट येणार. किती येणार? 26.66%. ऑप्शनमध्ये आहे का? म्हणजे हे किती होणार? 26.6%. हे झालं आन्सर. ऑप्शन बी. हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं विद्यार्थ्यांना. ऑप्शन बी. ठीक आहे. हा कन्सेप्ट मी सांगितला आहे. इथे गर्ल्स असेल, इथे बॉईज असेल, जर त्यांचा पर्सेंटेज इन्क्रीज या डिक्रीज दिला असेल तर इथे ओव्हरऑल इन्क्रीज या डिक्रीज होत असतो. इथे मॅन असेल या वुमन असेल, त्याचे पॉप्युलेशन इन्क्रीज होत असेल, डिक्रीज होत असेल तर इथे ओव्हरऑल डिक्रीज आपल्याला मिळत असतो. अशा प्रकारे पुट करून. त्याच प्रकारे जर कोणती एक वस्तू असेल ए आणि बी, त्याचे जे प्राइस इन्क्रीज होत असेल या डिक्रीज होत असेल, या दोन्ही इन्क्रीज होत असेल या दोन्ही डिक्रीज होत असेल, तर इथे ओव्हरऑल डिक्रीज इन्क्रीज आपल्याला मिळत असतो. आणि हा कन्सेप्ट यूज करतो. यासाठी काय करतो? ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन करतो आणि ह्या रेशोचा ॲडिशन खाली लिहितो. ठीक आहे. लक्षात आलं? हे आपण पर्सेंटेज आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये व्यवस्थित शिकलेलो आहोत. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आता. सेम प्रॉब्लेम सेम कन्सेप्टवर आहे. चला. एक व्यक्ती 400 रुपये 20% दराने आणि 700 रुपये 15% दराने ठेवतो, तर सरासरी दर किती? अ पर्सन डिपॉझिटेड 400 at 20% and 700 at 15%. व्हॉट इज द ॲव्हरेज इंटरेस्ट रेट? ॲव्हरेज इंटरेस्ट रेट फाइंड आउट करायचं. 400 रुपये 20% दराने, 700 रुपये 15% दराने. ओके. तर सरासरी दर किती? हा सरासरी दर इथे फाइंड आउट करायचा आहे. याला रेशोमध्ये कन्वर्ट करून घेतो मी. 20 चोक 80 प्लस 15 × 5 = 75, 15 × 90, 15 × 7 = 105 अपॉन मध्ये ह्या दोघांचे ॲडिशन 7 आणि 4 11. किती होणार हे? 100. हे किती होणार? 180 185 भागीला 11. करा. 185 भागीला 11. 11 × 1 = 11. 5. 8तून 1 गेले, 7 राहिले. 11 7 77 होते. 11 6 66. 10तून 6 गेले, 4 आणि 5 9 राहिले. हातच्या परत 0. इथे 0 देतो. 11 8 88 आहे का? 16.8 समथिंग. हां 16.81. किती येणार? 16.81%. ऑप्शन नंबर डी. हे झालं आन्सर. ये दुख है दर्द गम जो भी है बस तेरे अंदर है. अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर है. मजेदार प्रॉब्लेम होते का नाही विद्यार्थी मित्रांनो? ओके. आलं सगळ्यांना समजायला? ठीक आहे. बघा हाच कन्सेप्ट आपण पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस मध्ये पण अशा प्रकारचे प्रॉब्लेम बघितले या कन्सेप्टवर. प्लीज तिथे बघून या आणि तिचे पण प्रॉब्लेम तुम्ही करून या, जेणेकरून परीक्षेत आले तर लवकरात लवकर आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. लक्ष द्या. एक व्यक्ती 3,000 रुपये 20% दराने आणि 7,000 रुपये 10% दराने दोन बँकांमध्ये ठेवतो. एकूण सरासरी दर. होमवर्क. आता मला वाटते की हे तुम्हाला बनून जाणार. म्हणून मी तुम्हाला काय देऊन राहिलो, हा विद्यार्थ्यांना होमवर्क देऊन राहिलो. ठीक आहे. ॲज अ होमवर्क तुमच्यासाठी या आणि होमवर्क सेशन संपल्यानंतर लगेच या प्रश्नाला ट्राय करा आणि याचं जे उत्तर आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न बघूया.
हम्म. जर व्याजाचा दर 12% ऐवजी 15% ठेवला, ओके. जर व्याजाचा दर 12% ऐवजी 15% ठेवला तर 4 वर्षात 4,000 रुपये अधिक व्याज मिळते. तर मूळ रक्कम किती? ओके. 12% इंग्लिशमध्ये वाचून घेतो मी. इफ द रेट इज इन्क्रीज फ्रॉम 12% to 15% and in 4 years interest increase by 4,000, what is the principal? प्रिन्सिपल आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर 12% लिहितच नाही अरे. 12% हून किती होऊन राहिला? 15%. ठीक आहे. जर एखाद्या व्याज दर 12% च्या ऐवजी 15% ठेवला तर 4 वर्षात 4,000 रुपये अधिक व्याज मिळते. 4 वर्षात 4,000. तर मग एका वर्षात, हे वर्ष आहे ना, तर मग एका वर्षात किती? 1,000. एका वर्षात किती? 1,000 व्याज मिळणार. ओके. 12% च्या ऐवजी 15% ठेवला तर 12% च्या ऐवजी 15% म्हणजे 3% ची वाढ होऊन राहिली. जे 4 वर्षात 4,000 रुपये एवढा व्याज मिळते ते एका वर्षात 1,000. तर आपण म्हणू शकू इथे प्रश्न बघा काय म्हणून राहिला, जर व्याजाचा दर 12% च्या ऐवजी 15 ठेवला म्हणजे 3% ची व्हॅल्यू, जर 4 वर्षात 4,000 रुपये अधिक व्याज मिळते, 4 वर्षात 4,000 रुपये अधिक, तर एका वर्षात अधिक किती मिळणार? 1,000. म्हणजे जास्त अपॉन मध्ये जास्त, अधिक अपॉन मध्ये अधिक, म्हणजे आपण म्हणू शकतो इथे 3% ची व्हॅल्यू एका वर्षासाठी 1,000 रुपये. कारण 3% हा काय? एका वर्षात, हे आता रेट झाला ना. आणि टाइम काय होणार? टाइम इंटू 1%, कारण आपण इथे एका वर्षासाठी घेऊन राहिलो. तर मूळ रक्कम किती? तर आपल्याला व्याज मिळालं. ठीक आहे. 1,000. व्याज किती आहे? 1,000 भागीला रेट इंटू टाइम किती आहे? 3% गुणिला 100%. इथे काय मिळणार आपल्याला? प्रिन्सिपल. नाही समजलं? बघा. जर व्याजाचा दर 12च्या ऐवजी 15 ठेवला तर 4 वर्षात 4,000 रुपये अधिक व्याज मिळते. 12च्या ऐवजी 15 ठेवला म्हणजेच वाढून किती येऊन राहिले? 4,000. तर 4 वर्षात 4,000 वाढून राहिले. तर मग एका वर्षात किती वाढणार? 1,000. म्हणजे 3% ची व्हॅल्यू किती झाली? 1,000. कारण इथे बी वाढून राहिला ना. मग 3% ची व्हॅल्यू 1,000. तर मग 100% ची व्हॅल्यू किती? हेच मी इथे पुट केलंय आणि इथनं आपल्याला प्रिन्सिपल भेटून जाणार. हे पर्सेंटेज गेले. आत्ता बघा, पर्सेंट तर गेले. इकडे लक्ष द्या. आता वाचले किती आहे? 1 2 3 1 2 आणि भागीला 3. 3 तिरी 9. ओके. इथे पुन्हा 10 वाचले. 3 तिरी 9. ओके. आता हा वाला. इथे पुन्हा 10 वाचले. 3 तिरी 9. आता हा वाला घेऊ. 1. मग इथे पुन्हा 3 तिरी 9. आता हा वाला घेऊ. म्हणजे 3 3 3. इथे 1. आता पॉइंट घेऊ. कारण हे पूर्ण 5 झाले. पॉइंट घेतल्यानंतर 3 तिरी 9. 1 2 3 4 5 आणि ह्या पॉइंट वाला 1 पुन्हा येणार. तर अशा प्रकारे येणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर किती येणार? प्रिन्सिपल किती येणार? 3 3 3 3.33 इज इक्वल टू पी. म्हणजे 33,333. 33,333. ऑप्शन डी हे झालं आन्सर. हे झालं प्रिन्सिपल. ओके. कळलं? अशा प्रकारे याला सॉल्व्ह करायचं होतं. बघा किती सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं. काही घाबरण्याची आवश्यकता नाही. 12% 15% होऊन राहिले आणि अधिक किती होऊन राहिले? 4,000. म्हणजे 3% ची व्हॅल्यू 1,000. तर 100% ची व्हॅल्यू किती? तर 100% ची व्हॅल्यू 33,333. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं होतं. चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांनो. सेम हाच कन्सेप्ट, हाच असाच प्रकारचा प्रश्न आहे हा. बघा, जर व्याजाचा दर 5% च्या ऐवजी 7% ठेवला. ओके. आता इथे काय केलं? 5% च्या ऐवजी वर्कच नाही करून राहिले. 5% च्या ऐवजी 7% ठेवला.
ठीक आहे. जर 10 वर्षात 1500 रुपये अधिक व्याज मिळते. किती? 10 वर्षात 1500 रुपये अधिक व्याज मिळते. ते एका वर्षात किती मिळणार विद्यार्थ्यांनो? 150 रुपये. एका वर्षात किती मिळणार? 150. 5% च्या ऐवजी 7% ठेवला म्हणजे वाढ कितीची होऊन राहिली? 2% ची. म्हणजे इथे म्हणू शकू 2% ची व्हॅल्यू किती आहे? 150 रुपये. 2% ची व्हॅल्यू किती आहे? 150 रुपये. कारण आपण एका वर्षाचा घेऊन राहिलो. हा एका वर्षासाठी इंटू 1 हा झाला टाईम आणि हा झाला रेट. ठीक आहे. तर 2% ची व्हॅल्यू 150. आपल्याला काय? जर व्याजात दर 5% च्या ऐवजी 7% ठेवला तर 10 वर्षात 1500 रुपये अधिक व्याज मिळते. तर मूळ रक्कम किती? तर 100% ची व्हॅल्यू किती? बस मागांच्या प्रश्नासारखं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर 2% ची व्हॅल्यू 150 म्हणजे हे काय व्याज आहे. 150 काय व्याज आहे. व्याज अपॉन व्याज डिवायडेड बाय व्याज. तर हे किती होणार? सिंपल इंटरेस्ट किती आहे? 2% इंटू 100%. पर्सेंट साइन गेला. हे 50 टाइम्स 15 पाची 75 आणि 2 शून्य 7500. ऑप्शन बी हे झालं आन्सर. अशा प्रकारे याला फाइंड आउट करायचं होतं. कळलं? सोपी आहे, काही हार्ड आहे ना विद्यार्थी मित्रांनो? चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न हा आहे तुमच्या स्क्रीनवर विद्यार्थ्यांनो. ओके. संपले वाटते. आजचा सेशन इथपर्यंतच होता. ओके. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर आजचा सेशन इथपर्यंतच होता. तर अशा प्रकारचे शॉर्ट ट्रिक्स आणि स्मॉल टेक्निकसाठी स्मार्ट टेक्निकसाठी बघत राहा सुगर स्टडी सेंटर. आणि जो कोणी नवीन विद्यार्थी असेल विद्यार्थी मित्रांनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो प्लीज ज्यांना कोणाला अडचण येत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा की सर मला या प्रॉब्लेममध्ये अडचण येत असेल. तर मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला नीट अँड क्लीन समजून सांगतो व्यवस्थित प्रमाणे. ज्याप्रमाणे आपण पर्सेंटेजची सिरीज कंप्लीट केली, काय म्हणते आपला प्रॉफिट अँड लॉस ची सिरीज कंप्लीट केली, त्याच प्रकारे आपण सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टची पण सिरीज आपण कंप्लीट करूया. आणि त्याच्यावर आलेले बेस आपण वेगळ्या सिरीजमध्ये तर चालूनच राहिलो. ठीक आहे. चला तर मग अशा प्रकारे सुगर स्टडी सेंटरला सुगर स्टडी सेंटर चे जेवढे पण व्हिडिओ आहे सेशन आहे सगळे अटेंड करत राहा, बघत राहा, हॅपी राहा आणि सुगर स्टडी सेंटरला एका मोठ्या लेवल पर्यंत पोहोचवा. धन्यवाद.